ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। नमस्कार, मी ऐश्वर्या आटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। बातमी आहे मालवणमधील कांदळ गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असा वारसा लाभलेला मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगाव। याचे कारण म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे आरमार उभे केले त्यावेळी मालवण समुद्रातील कुर्टे बेटावरची जागा किल्ला बांधणीसाठी निवडली। त्यानंतर 25 नोव्हेंबर 1664 साली किल्ल्याच्या अलीकडे मालवणच्या किनाऱ्याजवळ एका खडकावर हिरोजी इंदलकरांना गणेश मूर्ती, चंद्र, सूर्य, शिवपिंडी आणि पादुका कोरायला सांगितलं। त्यानंतर प्रथम त्या ठिकाणी गणेश पूजा करून समुद्राला श्रीफळ अर्पण करून पुढे महाराज कुर्टे बेटावर गेले आणि भूमिपूजनाला सुरुवात केली। भूमिपूजन झाले त्यानंतर किल्ला बांधणीच्या खऱ्या कार्याला सुरुवात झाली। पण मग अचानक असं लक्षात आले की मुहूर्ताचा दगड बांधकाम करताना काही टिकत नव्हता। घडणारी गोष्ट महाराजांना समजली। महाराजांच्या समक्ष देखील तेच होऊ लागले। दगड ठेवून बांधकामाला सुरुवात झाली की अचानक दगड ढासळून लागत। शेवटी त्या दिवशी किल्ला बांधायचं काम तसंच अर्धवट राहिले। घडणाऱ्या प्रकाराने छत्रपती शिवाजी महाराज फारच चिंतातूर झाले। त्याच रात्री महाराजांचे कुलदैवत आई भवानी मातेचा त्यांना दृष्टांत झाला। इथून काही अंतरावर दक्षिण दिशेकडे एक शिवलिंग आहे, ते उघड्यावर आहे, त्याला तू निवारा कर। दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लवाजम्यासह दक्षिण दिशेकडे शिवलिंगाच्या शोधात निघाले। शोध घेत सर्व कांदळगाव येथे आले। तेथे चौकशी केल्यावर महाराजांना आई भवानी मातेच्या सांगण्याप्रमाणे एक उघड्यावर असलेले शिवलिंग दिसून आले। दिसताच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगासमोर दोन्ही हात जोडले आणि नतमस्तक झाले। यथोचित पूजा अर्चा करून शिवलिंगावर छत्रपती शिवाजी महाराजांनी घुमटी उभी केली आणि शिवपिंडीवर आरास तयार झाला। तिथून पुन्हा माघारी निघताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवपिंडी समोर काही अंतरावर वडाचं एक रोपटं लावलं आणि त्यानंतर मग इतिहासाची साक्ष म्हणून कांदळगाव ओळखलं जाऊ लागलं। दर 3 वर्षांनी कांदळगावचे स्वयंभू श्रीदेव रामेश्वर आपल्या पंचायतन, पालखी, राणी परब मानकरी व संपूर्ण गावघर लवाजम्यासह किल्ला सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी जातात। एक अभूतपूर्व हा कांदळगावचा सोहळा असतो। दिनांक 23, 24, 25 जानेवारी 2026 रोजी पुन्हा हा योग जुळून आला आहे। ऐतिहासिक, त्रैवार्षिक, पारंपरिक श्रीदेव रामेश्वर कांदळगाव छत्रपती शिवाजी महाराज आई भवानी माता किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळा। श्रीदेव रामेश्वराच्या मुख्य पाषणावर कौल प्रसाद घेऊन या सोहळ्याची तारीख ठरवली जाते। या सोहळ्याच्या नियोजित दिवशी श्रीदेव रामेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यावर मजल दर मजल करीत सर्वजण जोशीमाण मेढा येथे पोहोचल्यावर काही वेळ विश्रांती केली जाते। उपस्थितांना अल्पोपहार दिला जातो। त्यानंतर पुढे काही ठराविक देवांसाठी सजवून ठेवलेल्या होडीतून पालखी, तरंग, खांब, काठी यांना किल्ल्यावर नेण्यात येतं। त्याचबरोबर उपस्थित सर्व रयतेला आणि भाविकांना देखील बंदर जेटीवरून किल्ल्यावर मोफत नेऊन सोडलं जातं। पुढे किल्ल्यावर गेल्यावर श्रीदेव रामेश्वर देवस्थानकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जिरेटोप अर्पण करण्यात येतं। किल्ल्यावरील रीतिरिवाजाची कामे पूर्ण झाल्यावर सर्व लवाजमासह संध्याकाळी पुन्हा किल्ल्यावरून बाहेर पडतात आणि दांडेश्वर मंदिर दांडी येथे येतात। तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु मौनीनाथ मंदिर येथे येतात। मौनीनाथ मंदिर येथे रात्रभर सर्वजण मुक्काम करतात। दुसऱ्या दिवशी मौनीनाथ मंदिर येथून कुशेवाडा येथे येतात। कुशेवाडा येथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे किल्ला सिंधुदुर्ग बांधतेवेळी कुशे कुटुंबियांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आर्थिक सहाय्य केलं होतं। तेथून पुढे मालवण बाजारपेठ येथील रामेश्वर माण येथे सर्वजण निघतात। तेथून पुढे नेरुरकर कुटुंबीय यांच्या निवासस्थानी जाऊन येथे सर्व आटोपून कांदळगावचे श्रीदेव रामेश्वर देवस्थान सर्व रयतेसह पुनच्छ कांदळगावी परतीच्या प्रवासाला निघतात। परतीच्या प्रवासात यावेळी श्रीदेव रामेश्वर देवस्थानकडून आपल्या मुख्य पाषणाला कौल प्रसाद घेऊन कोळम मांगरी येथील 12-5 महापुरुष मांड देवस्थान या ठिकाणी एक दिवस मुक्काम वाढवला आहे। कोळमवरून दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होऊन कांदळगावचे श्रीदेव रामेश्वर पालखी, तरंग, राणी परब मानकरी, रयते आणि लवाजम्यासह
वाटेत सर्व भक्तांना आशीर्वाद देत 8-9 वाजता श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे पोहोचणार. या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊयात. हा जो दर 3 वर्षांनी सोहळा आपल्या गावातून थेट शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापर्यंत जो सोहळा तुमचा असतो, तर त्याचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे करा, म्हणजे या सोहळ्यामध्ये काय काय कशा प्रकारे आयोजन किंवा कशा प्रकारे या सोहळ्याचं औचित्य असतं? हा सोहळा ज्यावेळी इथून रामेश्वर संपूर्ण देवस्थान या ठिकाणी बाहेर पडण्यापूर्वी एक 8 दिवस सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या सोहळ्याचं नियोजन करतात आणि संपूर्ण रोड दोन्ही दुतर्फा विद्युत रोषणाई, त्याचप्रमाणे रांगोळी काढून, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी देखावे उभे करून या सोहळ्याचा आनंद घेत असतात आणि इतरांनाही देत असतात. नक्कीच त्याचप्रमाणे श्रीदेव रामेश्वर मंदिरातून बाहेर पडून ते थेट सिंधुदुर्ग किल्ला येथे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचा हा प्रवास आहे. हा सगळा प्रवास म्हणजे पायी झालेला असतो आणि त्यावेळी वाटेतली ही गाव आहेत ती सुद्धा या दर्शनाचा लाभ घेत असतात. त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर्व म्हणजे रामेश्वर मंदिर पासून ज्यावेळी सर्व लवाजमा बाहेर पडतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी या देवतांचं स्वागत होत असतं. सुरुवातीला ओझर या ठिकाणी होत असतं, त्यानंतर खडवण नाका, त्यानंतर कोळम नाका, त्यानंतर लोणेपार, त्यानंतर नगरपालिका हद्दीमध्ये कोळम ब्रिजच्या तिकडे या देवतांचं सर्व ग्रामस्थांचं भाविकांचं जल्लोषात स्वागत होत असतं. मी आपणास या लोकनिर्धार चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो, सर्व ग्रामस्थांनी, सर्व भाविकांनी आणि सर्व ऐतिहासिक प्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि या सोहळ्याचा लाभ घ्यावा. आणि खरोखरच हा नयनरम्य असा हा सोहळा असतो आणि या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार व्हा. खरोखरच एकदा या सोहळ्याला तुम्ही आलात तर नक्कीच पुढील 3 वर्षासाठी तुम्ही त्या सोहळ्याची आवर्जून वाट पाहाल आणि त्या पुढच्या 3 वर्षात सुद्धा तुम्ही नक्कीच याल. श्रीदेव रामेश्वर कांदळगाव, छत्रपती शिवाजी महाराज, आई भवानी माता, किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्याची सांगता होणार.